सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचा दुसरा एपिसोड आपल्यासमोर सादर करत आहे. कृपया स्टोरी आवडत असेल तर मला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि जरा मोठ्या कमेंट करत जा. ओके. तर निकी चोप्रानं स्वीटी विरोधात एक डाव रचला आणि तिला आत्ताच्या आत्ता या पार्टीतून हाकलून देण्यासाठी तिने प्लॅन करत स्वतः बाथरूममध्ये बंद झाली आणि स्वीटीला तिथं बोलवून घेतलं आणि दरवाजा वाजवून म्हणाली, ओपन द डोअर, मला वाचवा. कोणी बंद केला दरवाजा? स्वीटीने ते ऐकलं आणि तिथं गेली आणि ती दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाला हात लावत होती. त्याचवेळी आर्यन तिथे आला आणि त्यानं ते सगळं बघितलं आणि त्याला वाटलं की स्वीटी दरवाजा बंद करत आहे. आर्यनचा गैरसमज झाला आणि त्यानं स्वीटीला मागे ढकललं आणि दरवाजा उघडला. तशी निकीला हवी होती ती परफेक्ट सिच्युएशन तिच्या फेवरमध्ये आणि स्वीटीच्या विरोधात तयार झाली होती. आर्यनने सगळं बघितलं होतं आणि त्याचा चेहरा सांगत होता की त्याला स्वीटीचा किती राग आला आहे. आणि निकी आता रडतच आर्यनच्या मिठीत गेली आणि म्हणाली, आर्यन सेव्ह मी. अरे मला कोणीतरी बंद केलं, मी फक्त वॉशरूमसाठी गेले होते. आर्यन आता स्वीटीकडे खूप रागात बघत होता आणि दुसरीकडे मिठीत आलेल्या निकीच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देत होता. आणि स्वीटी मात्र धक्का बसून निकीचं ते नाटक बघत होती. पण तिलाही माहीत नव्हतं की निकीला कोणी बंद केलं. आणि स्वीटी म्हणाली, मॅम खरंच तुम्हाला कोणी बंद केलं? तुम्हाला सांगता येईल का? तसा आर्यन स्वीटीवरच गरजला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, विल यू प्लीज शट अप स्वीटी. तशी आता त्या कडाडत्या आवाजाने स्वीटी फार दचकली आणि म्हणाली, आर्यन तू माझ्यावर का ओरडतोस? आता मी काय केलं? आणि आर्यन स्वीटीला म्हणाला, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी तुला वॉर्न केलं होतं की असं काहीच करू नको. निकी आपली गेस्ट आहे आणि तिला गेस्टसारखं ट्रीट करायचं. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन ट्रस्ट मी काही नाही केलं. आणि निकी आपल्याला फार मोठा धक्का बसलाय असं दाखवत म्हणाली, वॉट? म्हणजे आर्यन मला हिनं वॉशरूममध्ये बंद केलं का? म्हणजे ही माझ्यावर नजर ठेवून होती. ओ माय गॉड, आर्यन हिला माझा जीव घ्यायचा होता की काय? अगं मी तुझं काय बिघडवलं आहे? तू का अशी वागतेस माझ्याशी? आणि स्वीटी पुन्हा तिला विनंतीच्या सुरात पटवून देत होती आणि म्हणाली, रिअली ट्रस्ट मी नाही असं केलं. मला तुम्ही या बाजूला आलात हेही माहीत नव्हतं. मी पार्टीमध्ये गेस्ट हँडल करत होते. आणि निकी म्हणाली, ओ आय सी. जर तू हे नाही केलं तर तू इथे काय करत होतीस? आणि बघितलं आर्यन, ती मघाशी कशी म्हणाली होती की आर्यन सर मी तुमच्या गेस्टची काळजी घेते. म्हणजे नक्कीच तिला असं काहीतरी करायचं होतं म्हणून ती मुद्दाम तशी बोलली. आणि स्वीटी पुन्हा म्हणाली, नो प्लीज, मी असं काहीच नाही केलं. माझ्यावर विश्वास ठेव आर्यन. आपण हवं तर CCTV चेक करू. आणि आता आर्यन तिला एक हात वर करून रागात बघत म्हणाला, स्टॉप इट नाव, शट अप. आता तू इथून निघून जा, गेट लॉस्ट. स्वीटीला आता तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आर्यन तिच्यावर का विश्वास ठेवत नाही हेच तिला कळेना. ती म्हणाली, आर्यन तू का माझ्यावर विश्वास ठेवत नाही? मी सांगते ना तुला, मी नाही काही केलं. आर्यन तिला म्हणाला, स्वीटी आय नो व्हेरी वेल तू किती नॉटी आहेस हे मला माहीत आहे. आणि तू एखाद्याला त्रास देण्यासाठी काय काय करू शकते हेही मला माहीत आहे. कारण तू ते सगळं माझ्यासोबत केलेलं आहेस. आणि स्वीटीला तर आता काय बोलावं ते कळेना. लहानपणापासून दोघं मजा मस्तीत जे प्रँक करायचे ते प्रँक आर्यनने इथे काढले आणि कशाचाही संबंध कुठेही जोडत होता तो. स्वीटी आर्यनला म्हणाली, आर्यन तू चुकतोस. हे बघ आपल्या दोघातल्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि हे वेगळं आहे. असं म्हणून तिनं निकीकडे रागात बघितलं. आणि निकीला कळत नव्हतं की ही सेक्रेटरी असून इतकी हक्कानं कशी बोलते आणि किती विचित्र मुलगी आहे. इतकं बोललं तरी ती इथून जात नाही असं निकी आर्यनला म्हणालीच. आणि ते ऐकून आर्यन स्वीटीला म्हणाला, स्वीटी
बेटर आहे तू आत्ता इथून जा. स्वीटी आता थोडी चिडली आणि त्याच्या समोर येऊन तिनं त्याच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाली, कुठे जाऊ मी? इथून जाऊ की पार्टी सोडून जाऊ? आर्यन आता थोडा गडबडला आणि म्हणाला, तू इथून दुसरीकडे जा एवढंच म्हणालो मी, पार्टी सोडून जा असं म्हणालो नाही. आणि स्वीटी निकीकडे बघत म्हणाली, अरे तसंही म्हण ना, तुझ्या डोळ्यावर आता पट्टीच बांधली आहे ना कुणीतरी. तू आता इतरांचं ऐकायला लागला आहेस आणि इतकं ऐकायला लागलं की तुला आता माझ्यावर विश्वास नाही. माझ्यावर, जिच्यावर तू इतकं, असं स्वीटी पुढे म्हणणार होती इतक्यात थांबली. कारण तिला त्या निकीसमोर ती त्याची कोण आहे हे सांगायचं नव्हतं. आणि निकी आर्यनच्या रागाला आणखीन हवा देत म्हणाली, आर्यन, अरे काय मुलगी आहे ही, तुझ्या पगारावर जगते आणि अशी बोलते, तिची इतकी हिंमत. तशी स्वीटी तिला म्हणाली, एक्सक्यूज मी, ही मीटिंग रूम नाही किंवा ऑफिस नाही आणि मी इथे सेक्रेटरीसुद्धा नाही. मी इथली कोण आहे आणि काय आहे हे समजायला तुम्हाला वेळ लागेल, पण आता फक्त इतकंच सांगेल तुम्हाला आणि आर्यन स्पेशली तुला, तुझ्या आणि माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझा इथं हक्क आहे. हो, माझा हक्क माझ्या जन्माच्या अगोदरपासून इथं आहे, कारण हे सगळं माझ्या मामाचं आहे, माझ्या आत्तूचं आहे. असं रागात म्हणून स्वीटी तिथून निघून गेली. आणि निकीला आता काही कळतच नव्हतं आणि ती म्हणाली, आर्यन कोण मामा, कोण आत्तू, ही डोक्यावर पडली आहे का? आणि आर्यन तिला म्हणाला, सोड ना तिला, तू ठीक आहेस ना? आणि निकी आर्यनला म्हणाली, थँक्यू सो मच आर्यन, आज तू आलास म्हणून मी वाचले, नाहीतर हिनं माझ्यासोबत काय केलं असतं कुणास ठाऊक. खूपच डेंजरस मुलगी आहे ती. मी तर म्हणते तू हिला ऑफिसमधून सुद्धा हाकलून दे. उद्या ती तुलाही काही कमी जास्त करायला मागे पुढे बघायची नाही. आणि ती इतकी कोणत्या हक्काने वावरते रे इथे, एम्प्लॉईसारखी राहतच नाही ही मुलगी. आर्यन म्हणाला, ॲक्च्युली ती घरचीच आहे, लहानपणापासून ती इथे येते आणि खूप ओळखीची आहे आणि फ्रेंडसुद्धा आहे. मग निकी म्हणाली, ओके, म्हणून तिच्या तोंडात तुझा फक्त आर्यन असा उल्लेख येतो का? ओके, तिला जास्त इम्पॉर्टंट देण्याची गरजच नाही. पण आर्यन, तू माझी कोणाशी तरी ओळख करून देणार होता ना? कोण आहे ते समवन स्पेशल? सांग ना, सांग मला. आणि आर्यन स्वीटी गेली त्या दिशेनं रागात बघत म्हणाला, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, ते जास्त महत्त्वाचं नव्हतं, विषय सोडून दे. आणि मग तो तिला म्हणाला, तू ये ना बाहेर, असं म्हणून तिला पार्टीमध्ये आणून बसवली आणि बी कम्फर्टेबल असं म्हणून निघून गेला. आणि स्वीटी जिथे चिडून उभा राहिली होती तिथं जाऊन उभा राहिला आणि तिच्या हाताला पकडून तिला खेचली आणि म्हणाला, व्हॉट द हेल यार, स्वीटी तू असं करशील मला अजिबात वाटलं नव्हतं. आज मी तुझी ओळख तिच्याशी तू माझी वाईफ आहेस म्हणून करून देणार होतो, पण ट्रस्ट मी, मला लाज वाटली तुझी ओळख करून देताना की तू माझी बायको आहेस. आणि हे ऐकलं तसं स्वीटीच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. खरंच याला आता माझी इतकी लाज वाटायला लागली की मी याची बायको आहे अशी ओळख करून देऊ शकत नाही हा. पण मी असं केलं तरी काय हेच तिला कळत नव्हतं. स्वीटीला निकीचा आता जास्तच राग येत होता आणि त्यावरून जास्त आर्यनचा राग येत होता. आणि ती सुद्धा शेरणी होती, शेरणी, मागं हटणार नव्हती आणि आत्ताही त्याच्यापुढे कमजोर पडलीच नाही. आणि त्याला म्हणाली, आर्यन, असशील तू द देसाई, देसाई घराण्याचा, आणि देसाई हे बिझनेसमध्ये एक ब्रँड आहे, त्याचा एकुलता एक वारस. पण मी सुद्धा दिव्या सुभेदार आहे. सुभेदार घराण्याचं रक्त माझ्याही अंगात खेळतं. मीही तुला दाखवून देईन की कोण खरं आणि कोण खोटं. आणि तुला लाज वाटते ना मला तुझी बायको म्हणून घेण्याची? तर ठीक आहे, आता तुला मामांची शपथ, तू स्वतः होऊन माझी ही ओळख करून द्यायची नाही. जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हा काय असेल ते बघू. आणि आता तिचा तो ॲटिट्यूड आणि अँग्री फेस बघितला आर्यन थोडा शांतच झाला.
कारण ही वाघीण आता खरंच पिसाळली होती. आणि तो तिला म्हणाला, स्वीटी प्लीज, मी तुला म्हणालो होतो ना ती गेस्ट आहे, ती माझ्याजवळ येते याचा तुला का राग येतो? परीसुद्धा माझ्याजवळ येते, तिच्याबद्दल तर तुला राग येत नाही? नाही आला कधीच राग? आणि स्वीटी म्हणाली, कारण तेव्हा मी तुझ्यात गुंतले होते आर्यन, मी फक्त तुझ्यामध्ये मनानं गुंतत चालले होते. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे माहीत नव्हतं, मला क्लॅरिटी नव्हती. पण लग्नानंतर ती क्लॅरिटी आली आणि मी तुझ्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या गुंतले. आणि जर आता कोणी तुझ्याजवळ येत असेल तर मी खपवून घेणार नाही, परीला सुद्धा नाही, एवढं लक्षात ठेव. फ्रेंडशिपमध्ये जो डिस्टन्स हवा तो हवाच, आणि बिझनेसमध्ये सुद्धा जो डिस्टन्स हवा तो हवा. आणि हो, घाबरू नकोस, तुझी बायको आहे अशी ओळख करून देऊ नको म्हणाले म्हणून बायकोच नाही असं होत नाही. तुझ्यावर आणि तुझ्या घरावर, सॉरी, तुझ्यावर आणि माझ्या घरावर माझा हक्क आहे असं म्हणून स्वीटी सगळ्यांमध्ये पुन्हा पार्टी मॅनेज करायला आणि गेस्ट हँडल करायला निघून गेली. चिडली होती पण रुसली नाही की फुगली नाही. आर्यनसाठी ती इतरांना दुःखी करणार नव्हती. खूप स्ट्रॉंग होती स्वीटी, पण कुठेतरी हळवीसुद्धा होती. आणि आर्यनने तर आता डोक्याला हात लावला आणि काय करू मी हिचं असं म्हणाला. ही मिस सुभेदार मिसेस देसाई झाली आणि आता हॉरर मिसेस देसाई झाली. इतकी का सिरियस होते ही? तिला सोडून मी कुठे जाणार आहे का हे कळत कसं नाही तिला? ही US असते ना, मग कळलं असतं तिला, असं म्हणून त्यानं निकीकडे पाहिलं तर ती त्या दोघांकडेच बघत होती आणि अंदाज घेत होती की त्यांचं काय चाललं असेल. आर्यन आता तिच्याकडे बघून थोडा हसला आणि तिथून निघाला. आणि निकीला वाटलं आता ही दोघं भांडतच होते आणि ती सुकावली. आणि स्वीटी आता तन्वीकडे गेली आणि तिला तन्वी म्हणाली, स्वीटी काय चाललं आहे तुमचं? इथे गेस्ट आलेत आणि तुम्ही दोघं तिकडे काय करताय? आणि मॅक हसून म्हणाला, आंटी, भाभीला भैयासोबत थांबायचं असेल एक्स्ट्रा टाईम स्पेंड करायला. बट भाभीजी सॉरी, पण आत्ताचा टाईम आमचा. आर्यन भाईजान आपको रात को ही मिलेंगे. तसे सगळे हसले आणि आरव स्वीटीच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आर्यन भाईजान तुमच्याकडेच घ्या, म्हणजे मला तरी वेळ मिळेल माझ्या स्वीट बेस्ट फ्रेंडसोबत टाईम स्पेंड करायला. हो ना स्वीटी? इतक्यात आर्यन खाली मान घालून तिथं आला आणि त्यानं तिरक्या नजरेनं स्वीटीकडे बघितलं. त्याला वाटलं ती तन्वीकडे गेली होती म्हणजे तिनं सगळं सांगितलं की काय, पण इथलं वातावरण तर एकदम नॉर्मल होतं. आणि मग पिहू त्याच्या हातात हात घालून म्हणाली, ओय बर्थडे बॉय, तुझे जिजू काय म्हणतात बघ. आणि आर्यनला आरवनं मिठी मारली आणि म्हणाला, सालेसाब काय झालं, नाराज का आहेस? आर्यनने पुन्हा स्वीटीकडे बघितलं आणि म्हणाला, नथिंग जिजू, तुम्ही पार्टी एन्जॉय करा ना. आणि मॅडी कुठे आहे? तशी मधू गाल फुगवून म्हणाली, आर्यन बो, मॅडी नको ना म्हणू. आर्यन म्हणाला, ओके बाबा, नाही म्हणणार, पण तुझी बेस्ट फ्रेंड अजून आली नाही, कुठे आहे ती? तिच्याशिवाय केक कट होणार नाही. आणि मधू म्हणाली, ती माझ्याशीच बोलत नाही तर काय करू? आयडिया, इंद्राला कॉल करते, असं म्हणून तिने इंद्राला कॉल केला आणि तिचा कॉल बघितला आणि पुन्हा आर्या चिडली. आणि तिच्याकडे बघून इंद्रा म्हणाला, बेबी, मी अजून का आलो नाही हेच विचारायला कॉल केला असेल तिनं, तू चिडतेस का ग इतकी? आणि आर्या म्हणाली, मी यासाठी चिडते की तिनं मला कॉल करायला हवा होता, तुला का कॉल केला? तुझ्या आधी ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना? आणि इंद्रा खांदे उचलून म्हणाला, मग तू तिला विचार ना, मला का त्रास देतेस? अँड प्लीज आता पार्टीत निघालो ना तर मूड ठीक हवा, नाहीतर मी येणार नाही. आणि आरू म्हणाली, तू फोन घेऊ नको तर माझा मूड ठीक राहील. आणि आता इंद्रानं डोक्यावर हात मारला, म्हणजे हिनं पक्क मधूला इंद्रापासून तोडण्याचं मनात ठरवलं होतं. इंद्रा फोन घेणार नाही, मधूला वाईट वाटेल आणि मधू पुन्हा त्याला फोन करणार नाही. आणि इंद्रा तिला म्हणाला, बेबी किती पॉलिटिक्स करतेस ग तू, वाटत नाही तू लहान आहेस आणि इनोसंट तर अजिबात नाहीस. आर्या आता हसली आणि म्हणाली,
तुला कोण म्हणालं मी लहान आहे आणि इनोसंट आहे? तुला बघायचं का माझी मॅच्युरिटी? तसं इंद्रानं हात जोडले आणि म्हणाला, नको नको, तशी आहे तशी ठीक आहे. तुझे आणखीन जलवे दाखवून मला फ्लॅट करून टाकशील. अँड नाव लेट्स गो, असं म्हणून त्यानं तिला मिठीत उचलली आणि उचलून गाडीमध्ये ठेवली. आणि आर्या खूप हसली आणि मग दोघेही पार्टीत निघाले. आणि ती म्हणाली, इंद्रा, तुझ्यामुळे मला उशीर होतो. आधी स्वतः उशिरा यायचा आणि आता मलाही तशी सवय लावतोस. आणि तो हसून म्हणाला, बेबी, मिस्टर अँड मिसेस जोडी शोभली पाहिजे ना. आणि एकदाचे ते बोलत बोलत पार्टीत पोहोचले आणि तिनं गेटमधूनच हॅपी बर्थडे दादा असं म्हणून खूप मोठ्यानं हाक मारली. आर्यननं पाठीमागं बघितलं आणि त्यालाही फार आनंद झाला. आणि आर्यनसुद्धा पळत पळत गेला आणि तिला मिठीत घेतली आणि म्हणाला, थँक्यू प्रिन्सेस. आणि इंद्रा, इतका उशीर करतात का? आता हे सगळं निकी बघत होती आणि तिला वाटलं, दादा म्हटली म्हणजे आर्यनची बहीण असेल. आपणही जावं आणि थोडंसं इम्प्रेशन मारून ओळख करून घ्यावी, म्हणजे आर्यनच्या आणखीन जवळ जाता येईल, त्याच्या फॅमिलीच्या जवळ गेल्यानंतर. आणि ती उठली आणि तिथं जाऊन म्हणाली, आर्यन, हू इज धिस? आणि आर्यनसुद्धा हसून म्हणाला, शी इज माय सिस्टर आर्या. आणि निकी आता ओठांचा चंबू करून गालाला गाल लावून आर्याच्या गळ्यात पडण्याची तयारी करत होती. आणि तिनं आर्याला दोन्ही हाताला पकडून जवळ घेतली सुद्धा आणि म्हणाली, ओ बेबी, यू आर सो स्वीट, असं म्हणून ती तिच्या गळ्यात पडली. आणि इतक्यात आरूला स्वीटी दिसली. तीसुद्धा खूप ब्युटिफुल तयार झालेली. आणि आता स्वीटी दिसली की आरूची नेहमीची सवय काय होती, पळत पळत जायचं आणि मिठी मारून म्हणायचं, स्वीटी दी, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. आणि आता जशी स्वीटी दिसली तसं आरूनं निकीला दिली बाजूला ढकलून आणि मागे पुढे न बघता पळतच गेली. आणि पुन्हा ओरडून खूप एक्साईट होऊन म्हणाली, हाय स्वीटी दी, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, असं म्हणून स्वीटीच्या गळ्यात पडली. आणि इकडे निकी मात्र बेसावध होती आणि खालीच पडली. इंद्रा आणि आर्यन ते बघितलं आणि दोघांना फार शॉक बसला. आणि आर्यन लगेच निकीला उठवलं आणि म्हणाला, आर यू ओके? आणि निकी आता जबरदस्त शॉक बसून आर्याकडे बघत म्हणाली, आर्यन, व्हॉट इज धिस? आणि इंद्रा म्हणाला, धिस इज तुफान एक्सप्रेस. आणि आर्यनला काय बोलावं ते कळेना आणि तो तिला म्हणाला, निकी, तू तिच्यावर लक्ष नको देऊ, ती इनोसंट आहे. आणि इंद्रा हसून म्हणाला, आर्या, आर यू शुअर की तुझी सिस्टर इनोसंट आहे? आणि आर्यन हसून म्हणाला, इंद्रा, माझी सिस्टर इनोसंट होती, बट आता तुझ्याकडे येऊन तुझी बायको झाल्यानंतर तिचं काय झालं ते तू बघ, असं म्हणून दोघं हसत गेले. निकी मात्र आर्याकडे आणि स्वीटीकडे बघून खूप चिडली होती. आणि आर्याच्या गळ्यात पडून स्वीटीसुद्धा निकीकडे डॅशिंग लुक देऊन बघत होती. आणि आर्यानं तिला कशी तोंडावर पाडली म्हणूनच ती मला हसते असं निकीला वाटलं. आणि ती तिथून पाय आपटत चिडून पार्टी सोडून निघून गेली. गाडीत रागातच बसली, दरवाजा आपटला आणि मी पडले म्हणून मला हसतेस का? नाही तुला आर्यनकडून थप्पड खायला लावली तर नावाची निकी नाही, अशी म्हणाली.